महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधींचा लेख आहे। महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा या लेखातून आरोप करण्यात आलाय। आरोपांचं पुष्टीकरण करताना राहुल गांधींकडून 5 दावे करण्यात आले। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीमधील पुराव्यांची लपवाछपवी झाली। राहुल गांधींनी या लेखातून मोठा आरोप केलाय। फिक्सिंगनं निवडणुका होत राहिल्यास ते लोकशाहीवरील विष प्रयोगच असे या लेखामध्ये राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। आज सकाळीच आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आमची चर्चाही झाली। आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं। अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, या लेखामध्ये राहुल गांधींनी जो आरोप केलेला आहे, निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडे या संदर्भातलं पत्र काँग्रेसकडून देण्यात आलेलं होतं आणि आज लेखातून आरोप। नक्कीच ऋषाली, खरं तर राहुल गांधी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याकडनं संपूर्ण लेख जो आहे तो वृत्तपत्रातून आज सादर करण्यात आलेला आहे। ज्या काही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मागच्या काही महिन्यांमध्ये झालेल्या त्यामध्ये कुठेतरी फिक्सिंग झालेली आहे, या सगळ्या संदर्भातले दावे जे आहेत ते आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडनं करण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर सातत्याने काँग्रेसने या सगळ्या विधानसभा निवडणुकीवरतीच प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण केलेला होता। वाढते मतदारांची आकडेवारी, बोगस मतदान असेल आणि त्याचसोबतच निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरतूनच हा सगळा प्रश्न जो आहे तो काँग्रेस पक्षाने उचललेला होता। आणि या सगळ्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयुक्त असेल, राज्य निवडणूक आयुक्त असेल, या दोघांकडे देखील या सगळ्याचा पाठपुरावा जो आहे तो काँग्रेसकडनं करण्यात आलेला होता। परंतु सरकारकडनं या सगळ्या संदर्भात कोणतीच दखल जी आहे ती काँग्रेस पक्षाची घेण्यात आलेली नव्हती। आणि महत्त्वाचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरं तर मतदारांच्या संख्येमध्ये अचानक पद्धतीने वाढ ही कशी झालेली आहे, या सगळ्या संदर्भातला प्रश्न जो आहे तो तत्कालीन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं विचारण्यात आलेला होता। आणि त्या सगळ्या संदर्भात पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेलं होतं। आणि त्याचसोबतच या सगळ्या संदर्भात आता जे महाविकास आघाडीचे उमेदवार ज्या ठिकाणाहून विधानसभा मतदारसंघातून हरलेले आहेत त्यांनी देखील या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण केलेले होते आणि हायकोर्टात या सगळ्या निवडणूक प्रक्रियेच्या विरोधात याचिका देखील दाखल करण्यात आलेली होती। महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांच्याकडनं आज या सगळ्या संदर्भात माध्यमांमध्ये म्हणजे वृत्तपत्रांमध्ये येऊन या सगळ्या संदर्भातला लेख जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि 5 दावे जे आहेत ते राहुल गांधी यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। खरं तर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्येच हा संपूर्ण फिक्सिंग करण्यात आलेला असल्याचं त्यांच्याकडनं नमूद करण्यात आलेलं आहे। ऐनवेळेस नियमच बदलून सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे हे निवडणूक आयुक्त पदावरती कोण असावे इथपासून ते मतदान केंद्रावरील व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे दडपण्यापर्यंतची कार्यपद्धती जी आहे ती निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाकडनं केली गेलेली होती, असे थेट आरोप जे आहे ते त्यांच्याकडनं होता। ते उत्तम उदाहरण म्हणजे बीड परळी विधानसभा मतदारसंघातलंच उदाहरण या सगळ्या संदर्भात आहे। कारण की परळी विधानसभेची मतदारसंघाची निवडणूक झालेली होती त्यावेळेस काही सेन्सिटिव्ह बूथ होत्या, त्या सेन्सिटिव्ह बूथ वरती खरं तर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरोप केलेला आहे की महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फिक्सिंग झालेला आहे आणि या संदर्भातला लेख जो आहे तो आज प्रकाशित झालाय। धन्यवाद अक्षय, दिलेल्या सविस्तर माहिती।